हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमध्ये निदर्शनं करण्यात आली। मालेगाव तांडा येथील बंजारा समाजाचे विनोद आढे हे 5 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं उपोषणस्थळी जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाज उपस्थित होता। एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या नुसार सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आता याच हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर बंजारा समाजाने ही मागणी केली की हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हाला एसटी आरक्षणाची लाभ देण्यात यावा म्हणून। आणि याच अनुषंगाने परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील तरुण विनोद आढे यांनी 5 सप्टेंबर पासून जिंतूर येथील वसंतराव नाईक पुतळ्यापाशी उपोषणाला सुरुवात केलेली आणि या उपोषणाला काल बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला। या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि एसटी आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। काल त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जे काही इशारा दिलाय त्या अनुषंगाने 17 सप्टेंबर पर्यंत जर बंजारा समाजाला या हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात आला नाही तर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण परभणी जिल्ह्यात करू दिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। आज या उपोषण स्थळाला राज्याचे मंत्री तथा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड असतील, इंद्रनील नाईक असतील हे भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच अनुषंगाने तिथं विनोद आढे यांचं उपोषण सुरू आहे, त्याला बंजारा समाजाने पाठिंबा दिलाय आणि आता ही मागणी वाढू लागलेली आहे की हैदराबाद गॅझेट लागू करूनच बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं। त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळत आहे।